तर नमस्कार मंडळी, माझ्या आणखीन एका मिनी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। ब्लॉगचं निमित्त बैलपोळा। पुणे जिल्ह्यात साधारण सगळीकडेच भाद्रपदी बैलपोळा साजरा करतात। मी राहत असलेल्या पुणे जिल्ह्यातल्या गावातल्या बैलपोळ्याची प्रथा आणि परंपरा जाणून घेण्यासाठी मी गावातले पाटील असणारे संतोष दादा मांडेकर यांची भेट घेतली। त्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार बैलपोळ्याची परंपरा मी जाणून घेतली। ती अशी की गावचे पाटील असलेले संतोष दादा यांच्या हस्ते आंब्याची पानं असलेले एक तोरण मारुती मंदिराच्या समोर असलेल्या रस्त्याच्या दोन्ही कडेला बांधून घ्यायचे आणि पहिली मान असलेली पाटलाची जोडी या तोरणाखालून जाऊन मारुती मंदिराला गरका मारते आणि मग बैलपोळा सुरू होतो। नगर जिल्ह्यासारखे सगळे बैल एकत्र न येता प्रत्येक शेतकरी बांधवाची जोडी समोर दिसत असलेल्या गावच्या कमानीपाशी येऊन थांबते आणि तिथून एक एक करत पाटलांनी बांधलेल्या तोरणाखालून मारुती मंदिराला गरका मारते। शेतकरी बांधव एकमेकाच्या अंगावर भंडारा टाकून हा पोळा साजरा करतात। या भागात बैलगाडा शर्यतीचा छंद जास्त असल्यामुळे एका शेतकऱ्याकडे जवळपास 5-6 बैल असतात। पोळा घरासमोरच असल्यामुळे चिरंजीवांना सोबत घेऊन मी पोळा पाहायला गेलो होतो। चिरंजीवांनी बैलासमोर वाजत असलेल्या हलगीवर चांगलाच नाचाचा ठेका धरला होता। अंधार पडायच्या वेळेस गावात चांगलीच गर्दी जमली होती। बैलांसमोर वाजणारी हलगी आणि फटाकडे आणि संध्याकाळचा शांत वेळ, त्यामुळे उत्साहाला उधाण आले होते। साधारण 4 वाजता सुरू झालेला हा बैलपोळा साधारण संध्याकाळी 8 वाजेपर्यंत संपला आणि मग आम्ही परत घराकडे निघालो। तर संपूर्ण ब्लॉग पाहिल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद। परत भेटू पुढच्या एखाद्या अशा नवीन ब्लॉग मध्ये।